नमस्कार. आज मी बनवणार आहे अंडा कढी. त्यासाठी मी 10-12 अंडे सोलून घेतलेले आहेत. त्यासाठी मसाला घेतलेला आहे. चणे, टोमॅटो, कोथिंबीर, खोबरं, थोड्याशा हिरव्या मिरच्या एवढं सगळं घेतलेलं आहे आणि आपलं मिक्सरला बारीक वाटून पण झालेलं आहे. चला तर त्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकून देऊया. कढीपत्त्याने मस्त अंडा कढी लागते. छानसा परतून घ्यायचा आहे पण आपल्याला. आणि लगेचच मसाला टाकायचा आहे. त्यासाठी मी जास्तच कोथिंबीर वापरलेली आहे. कारण कोथिंबीर आपल्या किडनीसाठी खूप उपयुक्त आहे. कोथिंबीरीच्या वड्या करून पण खाऊ शकतो आपण. आणि कोणत्याही भाजीत जास्त कोथिंबीर वापरू शकतो. पातळ भाज्यामध्ये. आता हे सर्व मसाले मी टाकून दिलेले आहेत. हळद, तिखट, धने पावडर आणि छानसं आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे मसाला टाकून. खूप खमंग अशी मी अंडा कढी केलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि 1 चमचा आपण मीठ टाकून देऊया. ते पण छानसं आपल्याला सगळ्या बाजूने परतून घ्यायचं आहे. मसाला खाली लागता कामा नये म्हणून सारखं हलवत राहायचं. आता मी अंडे टाकून देते. हे 10-12 अंडे. ते पण छान अशा मसाल्यात परतून घ्यायचे आहेत. आणि इथे आपण 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आपल्या आवडीनुसार. किती पातळ पाहिजे, किती घट्ट पाहिजे. इथे मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. बघा आपली अंडा कढी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप मस्त वास सुटलेला आहे. अशा प्रकारे आपली अंडा कढी तयार झालेली आहे. नाचणीची भाकरी, अंडा कढी.